तर दर सेकंदाला काही हजार कोटी रुपये बँक लुटतात, की बँकेत अकाउंट काढणारा माणूस हा गुन्हेगार आहे का? त्यानं त्या बँकेमध्ये अकाउंट काढलं म्हणजे तो फार मोठा गुन्हेगार झाला का, की त्याला दंड आकारावा आणि त्याच्याकडून दंड वसूल करावा. 1,000ला 1 रुपया जरी कमी असला, 9,999 रुपये जरी झाले, तरी तुमचं मिनिमम बॅलन्सच्या खाली तुम्ही येता. आता मला सांगा, की असं कुठलंही प्रिंटर या बँकेमध्ये बसवलंय, की ज्याच्यामधून सोन्याची अक्षरं उमटतील आणि ते सोन्याचं स्टेटमेंट लोकांना मिळेल? सध्या एक मुद्दा दुर्लक्षित आहे आणि त्याच्यावरती कोणी बोलत नाही आणि विशेष म्हणजे वर्तमानपत्रातून, सोशल मीडियातून त्याच्यावरती कुणीही लिखाण केलं जात नाही. असा लोकांना छळणारा, लोकांना पिळणारा, मग ही लुटमार तुम्ही कोणत्या विकासासाठी सुरू केली? स्वतःच्या विकासासाठी की लोकांच्या विकासासाठी? तर तो दुर्लक्षित मुद्दा असा आहे, की सध्या सरकार तुमची पिळवणूक आणि तुमची लूट किती प्रमाणामध्ये करतंय याचं भान किंवा याच्यावरती लक्ष आपण कुणीच देत नाही. की सध्या बँकेमध्ये जर तुम्ही गेलात तर सर्वसामान्य माणसं, की प्रत्येक माणसाचं बँक अकाउंट मोदी साहेबांनी काढायसाठी कंपल्सरी केलं. महिलांना काही पैसे देतो म्हणून ते काढायला लावले. त्याला आपण कुठलं अकाउंट म्हणतो? जनधन अकाउंट म्हणतो. असे जनधन अकाउंट काढण्यात आले. निश्चितच ते अकाउंट निशुल्क होते, परंतु त्या अकाउंट मधून, त्या खात्यामधून तुम्हाला कुठलाही व्यवहार करता येत नव्हता. त्याला मर्यादा होत्या. आणि मग काय झालं, की त्यातल्या काही लोकांनी ते अकाउंट ऍक्टिव्हेट केले. म्हणजे जिथं निशुल्क होते तिथं तुम्हाला 1,000 रुपये भरा म्हटले, 500 रुपये भरा म्हटले, तुम्हाला एटीएम मिळेल, तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येतील, तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे घेता येतील, म्हणून बऱ्याचशा लोकांनी ते अकाउंट ऍक्टिव्हेट केले. आता सामान्यपणे आपल्या देशामध्ये जी एकूण मोठी लोकसंख्या आहे त्यापैकी जवळपास 92% लोकसंख्या ही मध्यमवर्गीय गरीब कष्टकरी लोक आहेत. उगा 10% 8% लोक हे धनिक लोक आहेत. परंतु ह्या बाकीच्या लोकांकडे जे मजूर आहेत, जे कष्टकरी आहेत, त्यांच्याकडे बँकाचे अकाउंट भरता येतील एवढा पैसा मात्र नाही. मग ते बँक अकाउंट कशासाठी काढतात? की आपल्याला अडी अडचणीला, पोरीला लग्न करायचं असेल, दवाखाना असेल, पोराच्या शिक्षणाची फीस भरायची असेल, तर 1,000-500 रुपये बचत करायची म्हणून त्यांचे हे खाते नावाला चालू असतात. त्यामधून त्यांना कर्ज उचलायचं नसतं, त्यामधून फार मोठी बचत करायची नसते. फक्त अडी अडचणीसाठी सेव्हिंग म्हणून हे खाते असतात. परंतु दर 3 वर्षांनी, 5 वर्षांनी आरबीआय याच्यामध्ये बदल करते आणि ते बदल होत असताना हे सगळे बदल काही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आता नवीन जे काही बदल झालेला आहे त्या पद्धतीनं मिनिमम बॅलन्स हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता खात्यावरती मिनिमम बॅलन्स किती असावा हा बँकेचा मॅनेजर ह्या खातेदारांना, त्यांना जनजागृती करण्यासाठी किंवा एखादा कॅम्प घेऊन सांगत नाही. आणि मग ह्या लोकांना काय होतं माहिती तुम्हाला सांगतो, ज्यांचे 1,000 रुपये असतात, एखादा फोनचा रिचार्ज मारण्यासाठी 10-5 रुपये कमी पडले तर ते काय करतात, तिथून 100-200 रुपये काढून घेतात किंवा एखाद्या मोबाईलवरती एखाद्याला म्हणतात बाबा हे फोन पे कर, गुगल पे कर, काढून घेतात आणि ते 100-50 रुपये भरायचे राहून जातात. अगदी 1,000ला 1 रुपया जरी कमी असला, 999 रुपये जरी झाले, तरी तुमचं मिनिमम बॅलन्सच्या खाली तुम्ही येता. आणि ते झालं की काही बँका 200 रुपये कपात करतात, काही बँका 500 रुपये कपात करतात. आणि मग काय होतं की तुम्ही त्या महिनाभरामध्ये दुर्लक्ष केलं तर पुढच्या 2 महिन्यामध्ये तुमच्या मिनिमम बॅलन्स शून्य झालेलं असतं. आता ह्याचे जर लूट बघितली ना तुम्ही, तर दर सेकंदाला काही हजार कोटी रुपये बँक लुटते. कारण अनेक लोक आहेत की ज्यांचे खाते बंद पडतायत. ते का बंद पडले? जेव्हा तो व्यक्ती बँकेत जात नाही आणि माझ्या खात्यावरती पैसे भरायचे, माझ्या खात्यातून पैसे काढायचे, हे जोपर्यंत त्या काउंटरला जाऊन विचारित नाही तोपर्यंत त्याला पत्ता लागत नाही की माझ्या खात्यातले पैसे कुठे गेले. आणि मग त्यावेळेस हे लोक रूल सांगतात की तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये ठेवणं गरजेचं होतं आणि तुम्ही न ठेवल्यामुळे तुम्हाला हा दंड आकारण्यात आलेला आहे. आता मला सांगा की बँकेत अकाउंट काढणारा माणूस हा गुन्हेगार आहे का? त्यानं त्या बँकेमध्ये अकाउंट काढलं म्हणजे तो फार मोठा गुन्हेगार झाला का, की त्याला दंड आकारावा आणि त्याच्याकडून दंड वसूल करावा? पूर्वी काय होतं की एखाद्या माणसानं जर सेव्हिंग अकाउंट काढलं तर त्याच्या सेव्हिंग अकाउंटवरती 100 रुपये जरी असले
तर महिन्याच्या 31-30 तारखेला त्याच्या नियमाप्रमाणे जे काही त्याला व्याज असेल बचतीवरती ते दिलं जात होतं. आता व्याज देण्याची पद्धत बुडीत काढलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जरी ठेवले तरी तुम्हाला रुपया मिळणार नाही. उलट तुम्ही पैसे ठेवले म्हणून सांभाळण्याचा किराया म्हणून बँक तुमच्याकडून वसूल करेल. दुसरी गोष्ट, काही छोटे छोटे उद्योजक असतात की त्या खात्यामध्ये ते त्यांच्या धंद्याची जी काही धंदा होईल त्यातल्या अधूनमधून पैसे भरत राहतात आणि कधी त्यांना वाटतं की आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी बँकेकडून 10 लाख, 5 लाख, 2 लाख कर्ज घ्यावं. अशा वेळेस त्यांना ऑडिट करण्यासाठी सीए मागतो, तुमचा बँकेचं स्टेटमेंट आणा. आता स्टेटमेंट जर बँकेचं काढायचं असेल अधिकृत, तर पूर्वी हे स्टेटमेंटसाठी प्रति पेज 1 रुपया चार्ज लागायचा. नंतर महागाई वाढली, 2 रुपये लागायला लागले. परंतु आता प्रति पेज किती रुपये चार्ज लावते बँक माहिती तुम्हाला? तुम्हाला 20 रुपये प्रति पेज चार्ज लावते. हे कमीत कमी सांगतोय बरं का. काही बँकेचे तर 40-40 रुपये आहेत. आता मला सांगा की असं कुठलंही प्रिंटर या बँकेमध्ये बसवलंय की ज्याच्यामधून सोन्याची अक्षरं उमटतील आणि ते सोन्याचं स्टेटमेंट लोकांना मिळेल आणि त्याच्यानंतर त्यांना 100% कर्ज मिळेल. हे काय चाललंय? म्हणजे लोकांचं तुम्ही दिवसा ढवळ्या लुटमार करायला लागले. म्हणजे एकीकडं शासन तुम्हाला उपकार केले म्हणून तुम्हाला अनुदान देते तुमच्यावरती. दुसरी गोष्ट, तुम्हाला आर्थिक सहाय्य केलं, वेगवेगळ्या योजनेतून तुम्हाला 1000-500 रुपये महिन्याला द्यायला लागले, 4 महिन्याला द्यायला लागले, शेतकरी सन्मान निधी द्यायला लागले. अरे बाबा, परंतु ह्या शेतकऱ्यांचे हजारो रुपये, या लोकांचे हजारो रुपये प्रत्येक सेकंदाला लुटले जात आहेत आणि त्या लुटमारीच्या 1% तुम्ही लोकांमध्ये परत देत नाहीत. मग ही लुटमार तुम्ही कोणत्या विकासासाठी सुरू केली? स्वतःच्या विकासासाठी की लोकांच्या विकासासाठी? म्हणजे एक वेळ अशी येईल की लोक बँकात पैसे ठेवणं सोडून द्या. पूर्वीच्या काळी कसं होतं की लोक स्वतःची बचत ही मंदिरामध्ये ठेवायची, पुजाऱ्याकडे ठेवायची किंवा गाडग्या मडक्यामध्ये धन दौलत ठेवायची. वैतागून काही काळानंतर लोक अगदी त्याच परिस्थितीवरती, म्हणजे जुन्या काळामध्ये जशी पद्धत होती त्या पद्धतीवरती येतील. मग यामधून आपण एवढी टेक्नॉलॉजी जरी वाढली तरी आपण साध्य काय केलं हे मला यातून सांगायचं होतं. धन्यवाद.